कागल तालुक्यातील सावर्डे खुर्दमधील रोहित तुकाराम मालवेकर यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलंय। वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी दुसऱ्याच प्रयत्नात 601वी रँक मिळवत त्यानं आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची झलक दाखवून दिली आहे। या यशामुळे सावर्डे खुर्दसह संपूर्ण कागल तालुक्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून सर्व स्तरातून रोहितवर कौतुकाचा वर्षाव होतोय। कागल तालुक्यातील सावर्डे खुर्दमधील रोहित तुकाराम मालवेकर यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलंय। शेतकरी कुटुंबातून आलेल्या रोहितनं अत्यंत कष्टमय परिस्थितीतून मोठं यश मिळवलंय। कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर रोहितनं हे स्वप्न साकार केलंय। सावर्डे खुर्दसारख्या छोट्याशा गावातून रोहितनं मिळवलेलं यश ही गावासाठी अभिमानाची बाब असल्याचं मत महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय बनगे यांनी व्यक्त केलं। रोहितनं आपल्या यशाचं श्रेय आई, वडील आणि शिक्षकांना दिलंय। लहानपणापासूनच त्याला शिक्षणाची आवड होती। कुटुंबियांनी दिलेलं प्रोत्साहन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धा परीक्षेची वाट त्यानं निवडली। त्यासाठी त्यानं अनेक वर्ष सातत्यानं अभ्यास केला। दरम्यान 2 वर्षांपूर्वी प्रकृतीच्या तक्रारींमुळे त्याला काही काळ अभ्यासापासून दूर राहावं लागलं होतं। मात्र रोहितनं खचून न जाता पुन्हा नव्या जोमानं अभ्यासाला सुरुवात केली। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यानं आपलं ध्येय गाठलं आणि दुसऱ्याच प्रयत्नात 601वी रँक मिळवून IPS पद मिळवलं। रोहितच्या या यशामागे त्याच्या वडिलांचे कष्ट आणि कुटुंबाचं पाठबळ महत्त्वाचं ठरल्याचं रोहितनं सांगितलं। मला UPSC मध्ये 601 रँक मिळाले आहे। या यशामध्ये वडिलांचे आणि घरच्यांचे तसेच पाहुण्यांचे व सर्व शिक्षकांचे खूप मोलाचे सहकार्य मिळाले आहे। ही एक्झाम खूप डिफिकल्ट आहे असं म्हणता येत नाही। आपण जर व्यवस्थित स्ट्रॅटेजी आणि प्रोसेस फॉलो केली तर हे यश आपल्याला नक्कीच मिळेल। विद्यार्थ्यांना एवढाच सल्ला आहे की आपण न खचता आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि आपल्या प्रोसेसवर विश्वास ठेवला पाहिजे। शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबानं मुलाच्या शिक्षणासाठी अनेक कष्ट सोसले। त्या कष्टाचं चीज करत रोहितनं आज कुटुंबासह गावाचंही नाव उज्ज्वल केलंय। रोहित मालवेकरच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कागल तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, मित्र, परिवार आणि ग्रामस्थांकडून त्याचं अभिनंदन होतंय। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याचं यश प्रेरणादायी असून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर कोणतंही स्वप्न साकार करता येतं हे रोहितनं दाखवून दिलंय।